तो कलेक्टर त्याच्या कार्यालयातलं कामकाज चांगलं करत नाही. तुमच्या मंत्रालयातले 6 मजले मंत्रालय जर सुधारले तर अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही. आम्ही जोऱ्यानं आवाज काढला तर 353 अर्ध्या तासात दाखल होते. म्हटलं उद्या मारतो मी तुला, मग केली. खरं तर माझ्यावर 353 किमान 50 ते 60 गुन्हे दाखल आहे. अधिकाऱ्यावर मारहाण, त्याच्या कार्यालयात जाऊन धुडकीस करणे. दिव्यांग बांधवाचा 1950चा कायदा होता आणि आपण तो अंमलबजावणी केला, मान्य केला. तो मान्य केल्यानंतर त्या कायद्याचे ना शासन निर्णय निघाले ना योजना काढल्या. हे तर झालंच. मग आम्ही आंदोलन केलं, शासन निर्णय केला. तो शासन निर्णयाच्या 5% अंमलबजावणी करावी याच्यासाठी अजूनही दिव्यांगांना गावागावात जाऊन आंदोलन करावं लागतं. 3.5 लाख कोटी खर्च करतो आपण ह्या कर्मचारी अधिकाऱ्यावर. 3.5 लाख कोटी 20 लाख कर्मचाऱ्यावर. 2-2 लाख रुपये पगार देतो कलेक्टरला. तिची गाडी फुकट आहे, तिचं डिझेल फुकट आहे, स्वयंपाक करणारी बाई फुकट आहे, विद्युत लाईन फुकट आहे, टेलिफोन फुकट आहे, 4-5 चपराशी आहे, बॉडीगार्ड वेगळा. तरी तो कलेक्टर त्याच्या कार्यालयातलं कामकाज चांगलं करत नाही. तुमच्या मंत्रालयातले 6 मजले मंत्रालय जर सुधारले तर अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही. तुमच्या मंत्रालयातल्या इव्हन देसाई साहेब आपल्या मंत्रालयातल्या काही कागदपत्र मी आणली. 8-8, 10-10, 15-15 दिवस उत्तर भेटत नाही. सुधीर भाऊला माहित आहे तुमचे स्मरणपत्र मी किती पाहिले. पहिलं स्मरणपत्र, दुसरं स्मरणपत्र, तिसरं स्मरणपत्र आपण देत होते इकडे असल्या. अध्यक्ष महोदय, याच्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, कोणताही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे 7 कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही. या संदर्भात मंत्री महोदय एक जरी कारवाई या राज्यात झाली असेल तर सांगा. आम्ही जोऱ्यानं आवाज काढला तर 353 अर्ध्या तासात दाखल होते आणि 7 दिवसात माझ्याकडे फाईल आहे. सीएम साहेबाचा रिमार्क आहे, डेप्टी सीएम साहेबाचा रिमार्क आहे आणि ही फाईल 2020 सादर केली आणि मंत्रालयातून ते 2024 बाहेर पडली. हे शिव्या दिल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला, मग केली. तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही. 3.5 लाख खर्च करतोय आपण, आमच्या खिशातले पैसे आहे. 3.5 तुमचं मंत्रालय धळणे. तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले? तुमचा वचकच नाही आहे. आपल्याला मतं पाहिजे ना. न मागता यांचे आयोग 7वा आयोग, 6वा आयोग, 8वा आयोग, आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही. तुम्ही केला नाही, नाही केला नाही जयंतराव. आणि मग हे सगळं का होतंय मला आम्हाला सांगितलं पाहिजे. आम्हाला जिल्ह्यावाईज माहिती द्या आणि पुढच्या पटलावर ठेवा का जिल्ह्यावाईज 7 दिवसाच्या वर फाईल या कार्यालयात राहिली म्हणून एवढ्या कारवाया झाल्या. सभागृह संपेपर्यंत देऊच शकत नाही. मंत्रालयाची विधानसभेची दिरंगाई आहे. मी अध्यक्ष महोदय 228 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटातला हा जमिनीचा विषय होता. विभागीय आयुक्त कार्यालयात ही फाईल 1 वर्ष 2 महिने राहिली. विभागीय आयुक्तानं ते पाठवाले, अवर सचिवालय पाठवाले 3 महिने लावले. तिथून ते तुमचे अवर सचिव महसूल हे त्रुटीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला परत पाठवासाठी इतक्या त्रुट्या आहे, याला 4 महिने गेले. काय कारभार आहे हो? आमदाराचं पत्र आहे, मंत्र्याचं पत्र आहे, मुख्यमंत्र्याचं पत्र आहे. मूल्यावर आधारित पगार आहे ना आपला. मूल्यांकन का होतंय? किती अधिकाऱ्याचं मूल्यांकन झालं, किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं, द्या कळा आम्हाला, द्या माहिती. युवा प्रश्नच विचारतोय. जिल्हा प्रश्न विचारला का 7 दिवसात फाईल. खूप वेळ चालू आहे. अध्यक्ष महोदय, हे 3.5 लाख कोटी खर्च करतोय. 1 दिवस गेला तरी कमी पडन.
तुम्हाला अनुभव त्याचे तेच आहे. प्रश्न घ्या. मला मी पहिला प्रश्न विचारला का 7 दिवस फाईल ठेवली म्हणून किती अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई आतापर्यंत केली ते सांगा, आणि ते जिल्हा वाईज पुढच्या काळात ठेवणार आहे का? मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं, एकूण या प्रकरणामध्ये आलेले 16,42,47,000 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले. पैकी 15,53,21,000 अर्ज हे अर्ज वेगवेगळ्या प्रकारचे आजपर्यंत दादा कायदा 2000 अस्तित्वात आल्यापासून, आणि 95% निपटारा आपण केलेला आहे. निर्धारित वेळेत 82% झालाय, आणि निर्धारित वेळेच्या पुढे 18% प्रकरणांचा निर्धारित वेळेच्या पुढे आहे. पचवा उत्तर दिलं ना मंत्री महोदयांनी आता. मंत्री महोदय या बाबीचा उल्लेख लक्षवेधीमध्ये नाही. लक्षवेधीमध्ये आपण परत एकदा ड्राफ्ट वाचा बच्चूभाऊ लक्षवेधीचा. लक्षवेधीमध्ये ज्या ज्या मुद्द्यांचा उल्लेख आहे, आपण स्पेसिफिक कुठली फाईल, कुठल्या विभागाची फाईल असा उल्लेख केलेला नाही. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी असा उल्लेख आहे. त्यामुळे मी राज्याचा आपल्याकडे संपूर्ण माहिती ठेवली. आपल्याला विभागवार हवी असेल, आपल्याला जिल्हावार हवी असेल तर निश्चितपणे माझं साधा स्पेसिफिक प्रश्न काय आहे, हे ऑनलाईन अर्ज तुमच्याकडे प्राप्त झाले याची माहिती तुम्ही दिली, त्याची किती निकाल निघाल ते माहिती दिली. माझं असं म्हणणं, आता तुमच्याकडे माहिती उपलब्ध नसन अध्यक्ष महोदय, तर मला ज्या अशा आपल्या कलेक्टरनं, तहसीलदारांनी, SDOनं ज्या ज्या भागात 7 दिवसाच्या वरते फाईल कारण नसताना ठेवली, 7 दिवस तर लय कमी दिवस आहे, 1 महिन्याची तरी काढा, ही माहिती विभागीय आयुक्ताला चौकशी करायला लावा. आणि कोणत्या कोणत्या कार्यालयात महत्वाच्या सार्वजनिक विषय, अध्यक्ष महोदय, ही तपासणी करणं गरजेचं आहे. मंत्री महोदय, सार्वजनिक विषयावर प्रश्न विचारा. खूप वेळ चालली लक्षवेधी, उत्तरच येत नाही आहे. म्हणूनच असं पलटून सगळं समजून सांगून राहिलो अध्यक्ष महोदय, उत्तर येत नाही आहे. उत्तर आम्हाला हे पाहिजे का अशा फाईल पेंडिंग राहतं आणि तिथं कायदेशीर कारवाई करत नाही, ती तपासून आम्हाला पटलावर ठेवणार का? बस. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मगाशी सन्माननीय सदस्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रश्नावर उत्तर देताना मी काय सांगितलं की या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकार जे उपाययोजना करायची ते करल. पायलट प्रोजेक्ट आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15 दिवसात सुरू करू. ऐका ना, आता तुमचं सगळं ऐकलं शांतपणे आम्ही, आता थोडंसं ऐका, अजून नाही समाधान झालं पुन्हा विचारा, पुन्हा उत्तर देतो मी. माझी तयारी आहे. आपण हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आतापर्यंत झालं नाही तर प्रभावीपणे झालं नाही, हे आपण मान्य करतो. हे प्रभावी झालं पाहिजे. तर सन्माननीय अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण सांगितलं की किती कारवाई झाल्या. जवळपास एकूण जर कारवाई सुनावणी प्राप्त झालेल्या संख्या 1,600 आहेत. सुनावणी घेतलेली प्रकरणं 1,016 आहेत. दंड झालेली प्रकरणं 49 आहेत. आणि विभागीय चौकशी 12 लोकांची सुरू आहे. आणि समज ज्यांना कडक शब्दात दिलेले अशी 90 प्रकरणं आहेत. याची आपल्याला संपूर्ण राज्याची माहिती या ठिकाणी मी दिली. आपल्याला विभागवार हवी असेल, जिल्हावार हवी असेल तर ती स्वतंत्र माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल. सुनील अण्णा शेळके, काय आपलं बोलणार? अध्यक्ष महोदय, पासून दिनांक ऑनलाईन हे अर्ज प्राप्त झाले का? एवढ्या तक्रारी आहे. कोणाचा शौचालयाच्या तक्रार असेल, काही घरकुलाची तक्रार असेल, योजना भेटले, ह्या तक्रारी आहे अध्यक्ष महोदय. ह्या माझा प्रश्न स्पेसिफिक हा आहे का कोणतीही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे 7 कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही.
ह्या तक्रारी आहे का त्या अध्यक्ष महोदय? मग आमच्या विभागात प्रमुखांना त्या तपासल्या का फाईल? नाही तपासल्या. असे प्रकरण मला समजून, मी तुम्हाला सांगितलं ना का हे प्रकरण मला 2024 बाहेर निघालं अध्यक्ष महोदय. आता माझं प्रश्नाचं उत्तरच येत नाही आहे. माझं असं म्हणणं आहे का ज्या कार्यालयानं ज्या अधिकाऱ्यानं हेतू परस्पर किंवा कुठेतरी इजा पोहोच नुकसान होईल याच्यासाठी काही कार्यालयात जर दप्तरी तसंच ठेवलं असेल तर त्याची आकडेवारी द्या ना. हे काय माणसावर कारवाई नाही आहे प्रलंबित प्रकरणात, नोटीस पण नाही आहे. सन्माननीय मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य बच्चूभाऊंना माझी परत विनंती आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या संदर्भातली ही लक्षवेधी आहे आणि सन्मान्य बच्चूभाऊंचा उद्देश हा दिसतोय की एखादी फाईल म्हणजे एखादी नसती विभागामध्ये प्रलंबित राहणं, ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला की प्रस्ताव सादर करायची सूचना दिल्या किंवा एखादा नवीन काही दुसऱ्या एखाद्या कामाचा निधी प्राप्त करायचा प्रस्ताव दिला, तो वरनं खालनं आला, त्रुटी झाल्या म्हणून परत गेला, पुन्हा त्रुटी पूर्तता करून वर आला. दोन भिन्न नसती निपटारा कायदा वेगळा आहे आणि हा लोकहक्क आयोग म्हणजे काय? मला 7/12 उतारा पाहिजे, माझा फेरफार लवकर झाला पाहिजे, मला वीज कनेक्शन मिळालं पाहिजे, मला मोटर कनेक्शन, जे काय आपल्याला व्यक्तिगत जे लोक जाऊन सरकारी यंत्रणांच्याकडे मागणी करतात ते. नसती निपटारा कायदा मगाशी जो आपण उल्लेख केला की ती फाईल 7 दिवस अमुककडे राहिली पाहिजे, त्याच्यावर इतक्या दिवस राहिली पाहिजे, हा स्वतंत्र विषय आहे. नसती निपटारा कायद्याची सुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे. या बाबतीत पहिल्यांदा मी सांगेन, आंबेडकर साहेब म्हटले तसं त्या बाबतीतला 15 दिवसामध्ये आपण पायलट प्रोजेक्ट सुरू करू आणि अधिवेशन संपल्यानंतर नसती निपटारा कायद्या बाबतीत सुद्धा या बाबतीतली एक स्वतंत्र बैठक माझ्या स्तरावर घेऊ आणि आवश्यकता पडली तर यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सुद्धा बैठक घेतली जाईल. जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा.